तिलाच आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। पुण्यातील कोंढवा परिसराला भाजप पदाधिकाऱ्यानं पाकिस्तानमधील कराची म्हणून संबोधलं। सोशल मीडियावर भाजप पदाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भाजप पदाधिकारी सातत्यानं गुन्हा बदनाम करतायत। भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी। काँग्रेस नगरसेवक प्रशांत जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जर भाजप पदाधिकारी असं बोलला असेल तर कारवाई नाही, पण मी किंवा भाजप पदाधिकारी त्यांना बोलवून त्यांचं काय म्हणणं आहे हे समजून घेऊ। भाजपचे आमदार माधुरी मिसाळ यांची व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया। मराठी बोलणार नाही हे म्हणण्याची हिंमत येते कुठून? रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरून राज ठाकरे यांचा सवाल। मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाही? राज ठाकरे यांचा सवाल। महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांमुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालं, राज ठाकरेंची टीका। महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं फक्त मराठीत बोलावं, समोरचा हिंदीत बोलत असेल तरी आपण मराठीतच बोला, राज ठाकरे यांचं आवाहन। समोरचा हिंदी भांडत असेल तर तुम्ही मराठीतच भांडा, राज ठाकरे यांचं आवाहन। महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रात परप्रांतीयांनी राहू नये। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी भाषा शिकलीच पाहिजे। भाषेच्या आधारावर हिंसा, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारहाण करणं मान्य नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। ज्यांना महाराष्ट्रात राहायचंय, काम करायचंय त्यांनी मराठी शिकणं गरजेचं। भाषावार प्रांत रचना का झाली याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी करावा। राज ठाकरे यांच्या भूमिकेचं संजय राऊतांकडून समर्थन। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मुदतवाढ दिल्यानं मनसे आक्रमक। मनसेच्या वाहतूक सेनेकडून दादर परिसरात बॅनरबाजी। बॅनरच्या माध्यमातून मुजूर रिक्षा टॅक्सी चालकांना मनसेचा इशारा। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेणार। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया। जिल्ह्याचा विकास थांबता कामा नये हे सर्वात महत्त्वाचं, तटकरेंचं वक्तव्य। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन। महापौर रितू तावडे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती। राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह। बीडमध्ये पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण, तर ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमाला उपस्थिती। उद्धव ठाकरे यांच्याकडून हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन। मुंबईतील हुतात्मा चौकात 107 हुतात्म्यांच्या स्मृतींना वंदन। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती। सरकारचे 2 मंत्री कधीतरी बेळगावमध्ये जाऊन मराठी बांधवांची विचारपूस करतात का? एकनाथ शिंदे यांनी बेळगावमध्ये कधी पाऊल ठेवलंय का? यांना काय महाराष्ट्राची चिंता? संजय राऊत यांचा सवाल। गिरणी कामगारांच्या संघर्ष समितीचं हुतात्मा चौकात आंदोलन। गिरणी कामगारांकडून जोरदार घोषणाबाजी। गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे कामगार एकत्र। महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांकडून काळा दिवस पाळण्याचा इशारा। पोलिसांनी रात्रीच 4घांना डिटेन केलं। संविधान चौकात काळे झेंडे फडकवण्याचा इशारा। नागपूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात। शासकीय सेवेत पुन्हा सामावून घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्याचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। महिलेनं अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून घेतलं। यात महिला 70% भाजल्याची डॉक्टरांची माहिती। जालन्यामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्तानं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं ध्वजवंदन। खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर आणि महापौर वंदना मगरे यांची उपस्थिती। यावेळी पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा।